गोवंश तस्करी थांबवण्याचे सोडून पोलीसच तस्करांना खतपाणी घालतायत असा गंभीर आरोप करत मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे। या आरोपानंतर राजकीय वर्तुळासह पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे। पिंपळे यांच्या कार्यकर्त्यांनी गोवंश तस्करी संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी वाहन थांबवले, मात्र तस्करांकडून पैसे घेऊन तेच वाहन सोडण्यात आले असा संतप्त आरोप आमदारांनी केला। विशेष म्हणजे ही माहिती देणाऱ्या आमदारांनाच ठाणेदाराने फोनवरून शिव्यांची लाखोली वाहिली। याचा ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। हा अधिकारी पोलीस खात्यात राहण्यास पात्र नाही, तात्काळ निलंबित करा, अन्यथा आम्ही हक्कभंग आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार पिंपळे यांनी दिला असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ऑडिओ क्लिपसह तक्रार सादर केली आहे। या प्रकारावर महाराष्ट्र मेल या स्थानिक वृत्तवाहिनीवर बातमी प्रसारित होताच अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेत ठाणेदार तुनकलवार यांच्यावर मोठी कारवाई केली आहे। भाजप आमदाराला नशेत शिव्या घालणं संबंधित अधिकाऱ्याला चांगलंच भोवलं आहे। हा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनातील गौरक्षणाबाबत दुटप्पीपणा समोर आला असून नागरिकांत आणि गौरक्षक कार्यकर्त्यात तीव्र संतापाचे वातावरण आहे। यापुढे या प्रकरणाची दिशा काय वळण घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी संतोष माने। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।